नेहमी रक्षाबंधनसाठी तीच मिठाई आपण बनवतो किंवा बाहेरून आणतो. ह्यावेळेस रक्षाबंधनसाठी ही अशी खूप सोपी मिठाई बनवून पहा, तोंडात टाकताच विरघळणारी आहे. ही मिठाई खूप छान लागते, खूप स्वादिष्ट लागते. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि झटपट होते. तर नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत खोबरे आणि बदामपासून ही झटपट तयार होणारी मिठाई बनवत आहोत. तर यासाठी मी खोबरं इथं अर्धा किलो घेतलं आहे आणि अर्धा कप असं बदामसुद्धा घेतले आहेत. तर खोबरं धुवून स्वच्छ घेतलं आहे. बदामसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून घेतले तरी चालतील. तर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं. आपलं हे खोबरं बुडेल इतपत, आणि जर बुडत नसेल तर आपण तुकडे करून सुद्धा टाकू शकतो. आणि इथं यामध्ये आपण बदाम टाकून घेऊया अर्धा कप असं. तर यामध्ये बदामसुद्धा टाकून घेतला आहे आणि हे 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून मध्यम आचेवर. तर यामुळे काय होतं, खोबऱ्याची आणि बदामची साल झटपट निघायला मदत होते यामुळे. आणि आपली ही मिठाईसुद्धा खूप टेस्टी लागते ह्यामुळं, कारण खोबरं आपलं हे साल काढल्यामुळं, साल तर काढताच येते पण उकळल्यामुळे ह्या खोबऱ्याची चव आणखीनच वाढते. फ्लफी असं हे खोबरं आपलं फिरवून घेतल्या मिक्सरला होतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही खोबरं नक्की उकळून पहा, एकदम टेस्टी अशी मिठाई हे बनते. तर आपण हे सगळं शिजवून घेतलं आहे. 10 ते 15 मिनटासाठी खोबरं काढून घेतलं आहे. बदाम गाळून घेऊया. बदाम आपण थंड झाले की बदामची साल काढून घ्यायची आणि खोबऱ्याची सुद्धा साल काढायची. अशा पद्धतीने लगेचच साल निघते बदामची, पाहू शकता ह्या पद्धतीने. तर सगळी आपण साल काढून घेऊया बदामची. आणि ह्या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याची साल काढू शकता किंवा पिलरने सुद्धा काढू शकता. झटपट अशी निघते कारण आपण खोबरं उकळून घेतलं आहे. उकळल्यामुळं खोबऱ्याची चव आणखीनच वाढते. तुम्ही मिक्सरला फिरवल्यानंतर पहा, खूप छान ही खोबऱ्याची पावडर होते. तर ह्या पद्धतीने आपण साल काढून कट करून खोबरे घेतले आहे. बदामसुद्धा साल काढून घेतलं आहे, पाहू शकता ह्या पद्धतीने. तर आता खोबरं निम्म आणि बदाम निम्म असं ह्या पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं बारीक करून घेऊया. हे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं. आणि ह्या पद्धतीने पाहू शकता खूप छान अशी पावडर तयार झाली आहे. बदाम आपण साल काढून घेतल्यानंतर पुसून घेतले आहेत आणि खोबरेसुद्धा पुसून घेतले आहे. आणि हे बदामची आणि खोबऱ्याची पावडर आपण कढईमध्ये टाकली आहे. मध्यम आच आहे, लहान ते मध्यम आचेवर आपल्याला हे खोबरं हलकंसं कलर न बदलता, रंग न बदलता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं 2 ते 3 चमचे असं तूप टाकून घ्यायचं. तुपामुळे स्वाद छान येतो. जरी तूप नाही टाकलं तरी चालेल, कारण खोबऱ्याला तेल असतंच. तर ते भाजल्यामुळं खोबऱ्यातलं तेलसुद्धा कढईमध्ये थोडंसं रिलीज होतंच. तर तुम्ही तूप टाकू शकता, कारण तुपाची चव एकदम छान येते ह्या मिठाईला. तर मंद आचेवर आपण रंग न बदलता भाजून घेतलं आहे. आणि यामध्ये आता केशरचं दूध टाकूया आपण. 2 ते 3 चमचे गरम दूध, त्यामध्ये केशर भिजायला ठेवलं होतं अर्धा तास. त्यामुळे कलर खूप छान येतो. जर तुम्हाला रंग टाकायचा असेल तर रंग टाकू शकता थोडासा तुम्ही. आणि इथं दूध मी टाकलं आहे मलाईसहित, पाऊण कप असं. तर तुम्ही अर्धा कप दूध टाकलं तरीही चालेल. आणि इथं पाऊण कप ते 1 कप दूध, केशरचं दूध आणि आपण जे पाऊण कप घेतलं ते दूध मिळून 1 कप असं मी दूध टाकलं आहे यामध्ये. तर यामध्ये आता टाकूया आपण मिल्क पावडर टाकली आहे. मिल्क पावडर आपल्याला खव्याची टेस्ट येण्यासाठी टाकायची आहे. तर अर्धा कप अशी टाकली आहे मिल्क पावडर. आणि नंतर टाकूया साखर. 1 कप साखर टाकायची, म्हणजे गोड छान लागतं. जर तुम्ही कमी टाकली तर काही हरकत नाही, पण गोडसर अशी चव पाहिजे असेल तर 1 ते 1.25 कप असं तुम्ही ह्यामध्ये साखर टाकू शकता. साखर छान मेल्ट झाली की यामध्ये विलायची पावडर टाकली आहे. आणि पाहू शकता ह्या पद्धतीने हे मिश्रण तयार झालं आहे. साखर वितळली आहे आणि साखरेमुळं याला बाइंडिंगसुद्धा खूप छान येतं. तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता इथं. तर बघू शकता खूप छान बाइंडिंग येतं. इथंच आपण कढईतच बघितलं कोमट मिश्रण असतानाच. तर हे मिश्रण काढून घेऊया. कोमट मिश्रण झालं की आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. सहज लाडू वळले जातात. आणि
केशरच्या जागेवर तुम्हाला जर रंग टाकायचा असेल तर रंग टाकू शकता. उपवासाला सुद्धा हे लाडू चालतात, म्हणून मी केशर आणि दुधाचा वापर केलेला आहे. मिल्क पावडरचा सुद्धा वापर केला आहे, कारण खव्यासारखी माव्यासारखी खूप छान टेस्ट येते. तर डेसिकेटेड कोकोनट किंवा यातलीच पावडर जर राहिली असेल तर ती सुद्धा वापरू शकता. पण लाडू जास्त टिकावेत म्हणून इथं मी डेसिकेटेड कोकोनट पावडरचा वापर केला आहे. वळवून झाल्यानंतर कोळसून घ्यायचं, त्यामध्ये घोळून घेतले आहेत हे लाडू. तर पाहू